सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, भारत देशातील सर्वात मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या महाराष्ट्रात राज्यपाल नुकतेच नवीन नियुक्त केलेले आहे. नवीन राज्यपाल महाराष्ट्राला मिळालेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यातील राज्यपालांमध्ये फेरबदल करत विष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केलेली आहे. पण दादा, प्रश्न असा आहे की अचानक राज्यपाल का बदलले गेले? राज्यपाल पद नेमकं काय असतं याविषयी आपल्याला चर्चा करायची. आणि या नियुक्तीमागे काही राजकीय गणित आहेत का? आज आपण या संपूर्ण विषयाकडे संविधान, राजकारण आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण विश्लेषण करणार आहोत. विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दादा हो, पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती का केली गेली? सर्वप्रथम आपल्याला ही सर्व घटना, पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी.पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही काळ आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त राज्यपालाची जबाबदारी होती. आता मात्र केंद्र सरकारने नवीन नियुक्ती करून जिष्णुदेव वर्मा यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पाठवलेला आहे. दादा हो, ही नियुक्ती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, हे समजून घ्या. एकाच वेळी देशातील अनेक राज्यांमध्ये राज्यपालांचे मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे. मित्रांनो, कोण आहेत जिष्णुदेव वर्मा हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. मित्रांनो, त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी झालेला आहे. त्यांचं मूळ राज्य आहे त्रिपुरा. राजकीय पक्ष म्हणजे त्यांचा कुठला असेल तर तो आहे भारतीय जनता पक्ष. ते त्रिपुराच्या राजघराण्याशी सुद्धा संबंधित आहे. राजकारणात त्यांचा मोठा तगडा अनुभव आहे. 2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री, तसेच वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास मंत्री अशी महत्वाची खाती सुद्धा त्यांनी सांभाळलेली आहेत. मित्रांनो, त्यानंतर त्यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून सुद्धा नियुक्ती झालेली होती. हे सुद्धा आपण लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्यपाल पद नेमकं काय असतं, त्याचं कार्य काय असतं हे सुद्धा समजून घेणं मला वाटतं तितकंच महत्वाचं आहे. राज्यपाल हे राज्यातील संविधानिक प्रमुख असतात. भारतीय संविधानानुसार राज्यपालांची काही महत्वाची कामे असतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती करणं, विधानसभेचं अधिवेशन बोलावणं, विधेयकांवर स्वाक्षरी करणं, राज्यात संविधानिक संकट निर्माण झाल्यास अहवाल केंद्राला देणं, याविषयी राज्यपालांना काही विशेष अधिकार सुद्धा असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सरकार स्थापन करण्यासाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं याचे संपूर्ण अधिकार राज्यपालांकडे असतात. विधानसभेचे अधिवेशन बोलवणे, काही विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवणे. म्हणूनच राज्यपाल पद हे फक्त औपचारिक पद नसून
राजकीय दृष्ट्याही त्याला अत्यंत महत्व आहे. राज्यपाल नियुक्तीमध्ये राजकारण असतं का, हा प्रश्न आहे. तर भारतातील राजकारणात हा कायम चर्चेत असलेला विषय राहिलेला आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. राज्यपालांची नियुक्ती हे केंद्र सरकार करतं. म्हणून अनेक वेळा असे आरोप केले जातात की केंद्र सरकार आपल्या विचारधारेच्या, समजून घ्या, आपल्या विचारधारेच्या व्यक्तींनाच राज्यपाल बनवतात. मित्रहो, राज्याच्या राजकारणावर अप्रत्यक्ष प्रभाव ठेवण्याचा हा एक प्रकारे प्रयत्नच असतो. आरोप फक्त एका पक्षावर होत नाही बरं का, किंवा झाला नाही तर हा कुणावरती झालाय, तर हा काँग्रेसवरती सुद्धा झालाय. आणि सध्या भाजप किंवा इतर कोणताही पक्ष सत्तेत असला तरी त्याच्यावर सुद्धा होतच. राज्यपाल नियुक्तीवर राजकीय चर्चा नेहमी होत असते. महाराष्ट्रात राज्यपाल पद हे नेहमी वादात काय येतं हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. महाराष्ट्रात राज्यपाल पद अनेक वेळा चर्चेत आलेलं आहे. अनेक वेळा चर्चेत आलेले कारण महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल, सरकार स्थापनेच्या वेळी वाद, पक्षांतराचे प्रश्न, विधानसभेमध्ये निर्माण होणारं बहुमत, अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते. म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यपाल कोण हा प्रश्न राजकीय दृष्ट्या तितकाच महत्वाचा मानला जातो. केंद्र सरकारने हा बदल का केला याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. यामागे काही संभाव्य कारणे सांगितली जातात. त्यातलं प्रमुख कारण काय आहे तर प्रशासनिक फेरबदल. देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी राज्यपाल बदलण्यात आले. दुसरा काय सांगितला जातो, अनुभवी व्यक्तीची नियुक्ती. जिष्णुदेव वर्मा हे दीर्घकाळ राजकारणात सक्रिय आहेत म्हणून त्यांची बदली या ठिकाणी करण्यात आली. काही वेळा राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार अनुभवी राज्यपाल पाठवत असतं. मित्रांनो, ही कारणे राजकीय विश्लेषक सांगत असतात. राज्यपाल आणि लोकशाही का महत्वाचे असतात, म्हणजे राज्यपाल हे लोकशाहीत का महत्वाचे असतात हे सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. एक प्रश्न येथे या ठिकाणी उपस्थित होतो, राज्यपाल हे लोकांनी निवडलेले का नसतात, त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच का करते. म्हणून काही जण म्हणतात राज्यपाल पद हे लोकशाही आणि केंद्र सरकार यांच्यातील संतुलन राखणारे पद आहे. संतुलन राखणारे पद आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संवादाचे ते एक माध्यम आहे. म्हणून राज्यपाल या ठिकाणी दोघांमधला दुवा म्हणून काम करत असतात. आता प्रश्न असा आहे की नवीन राज्यपाल महाराष्ट्रात आल्यानंतर राज्य सरकार आणि राज्यपाल यांचे संबंध कसे असतील हा संशोधनाचा विषय आहे. मित्रांनो, संविधानिक कामकाज कसे चालते, भविष्यातील राजकारणावर त्यांचा काय परिणाम होईल याचा सुद्धा विचार आपल्याला येणाऱ्या पुढील काळात स्पष्टपणाने दिसून येणारच आहे. मित्रांनो, राज्यपाल पद हे केवळ औपचारिक पद नाही बरं का. औपचारिक पद ते बिलकुल नाही, तर ते भारतीय संविधानाचा एक महत्वाचा भाग आहे. जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती हे केवळ प्रशासकीय बदल नाही, तर त्यामागे संविधान, प्रशासन आणि राजकीय गणित हे सर्व घटक कारणीभूत आहेत. लोकशाहीत अशा घटनांकडे भावनेने नाही तर अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे, नव्हे ते आवश्यक आहे. तर जर तुम्हाला संविधान, इतिहास, समाज यावरती आधारित अभ्यासपूर्ण विश्लेषण व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी सुद्धा विनंती आपणाला या व्हिडिओच्या सरते शेवटी करतो. आणि या ठिकाणी आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.